नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या ठळक बातम्या। 7,000ची लाच घेताना 2 महसूल कर्मचाऱ्यांना एलसीबीने रंगेहात पकडले। सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील ही घटना। तक्रारदार व्यक्तीसह शिवारातील शासकीय जमिनीचा नामांतरित व्यवहार लवकर करण्यासाठी आरोपी तलाठ्याने 7,000 रुपये लाचेची मागणी 20 जून रोजी केली होती। त्याबाबत तक्रारदाराने ही माहिती एलसीबीकडे दिल्यानंतर 24 जून रोजी पोलीस निरीक्षक भागोजी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला। 7,000ची लाच स्वीकारताना तलाठी रावसाहेब बाबूराव काकडे व महसूल सहाय्यक मनोज काशीराम झिने या दोघांना तहसील कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले। सदर कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो, सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमळे, पोलीस निरीक्षक रमेश पवार, अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा व सापळा पथक श्याम भांगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बैरागी, राजेंद्र सिरसाट, जगदीश पवार, विनोद लोखंडे, पोको शैलेश सोनवणे, रणजित व्यवहारे, चापोना नितीन शेटे, शेख अशरथ अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांनी पार पाडली। एलसीबी व इतर सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या तत्परतेने ही कारवाई यशस्वी ठरली। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 व 12 अवैध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास एलसीबीकडून सुरू आहे। लाचखोरीला चाप बसावा आणि शासकीय व्यवहार पारदर्शक व्हावेत यासाठी कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे। मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे।